सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये पूर्ण जोश आणि उत्साहानं काम करण्याची संधी मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्हाला तब्येतीच्या काही कुरबुरींना सामोरं जावं लागेल. तुम्हाला नातेवाईकांकडून एखादी विशेष भेटवस्तू मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत चांगला दिवस घालवाल आणि तुमच्यामध्ये प्रेम वाढेल. नोकरदार लोक त्यांच्या कामामध्ये आज फार व्यग्र राहतील. आज तुमच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि तुमचं उत्पन्न आणि खर्च यातील समतोल तुम्ही राखा. तुम्ही फार अतिउत्साहानं कोणतंही काम करू नका, नाहीतर तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो. आज तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार करा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाईल. तुमचं आरोग्यही चांगले राहील आणि तुम्हाला जे काही काम करायचे आहे ते अगदी सहज पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि खूप मान सन्मान तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम ठेवावा लागेल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व टिकवून ठेवणं आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यांचा आधार वाटेल. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व टिकवून ठेवून तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे लागतील. आज तुम्ही तुमच्या नात्यामध्ये खूप सुधारणा पाहाल आणि तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवू शकाल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र असेल. आज तुम्हाला काही चांगले तर काही वाईट परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक सहकाऱ्यांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. कोणावरही तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. तुम्ही शांत राहून कौटुंबिक वाद टाळू शकता. तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, त्यामुळे तुमचं काम बिघडू शकतं. तुम्हाला खर्चावरती लक्ष द्यावं लागेल, कारण जास्त खर्च केल्यानं तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर राहा आणि तुमच्या आवडत्या छंदामध्ये थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आज विद्यार्थ्यांना अभ्यासापासून थोडासा विरंगुळा घेण्याची गरज आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी हा साधारण आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये काही अडचणींचा सामना हा करावा लागेल. आज तुम्हाला स्वतःवरती थोडासा संयम ठेवावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या कार्यशैलीमध्ये काही बदल करावे लागतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, शिवाय तुम्हाला मोठं बक्षीसही मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक संबंधांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या मैत्रीमध्ये प्रेमाची सुंदर सुरुवात होऊ शकते. तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी चिंता राहणार नाही. व्यवसायामध्ये तुम्ही नवीन योजना राबवून तुमचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. याद्वारे तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढू शकतो. आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे प्रयत्न करणं आज तुमच्यासाठी आवश्यक आहे. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज चांगलं राशीफळ मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये फार यश मिळू शकतं. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि तुमच्या कामामध्ये तुमचा चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी तडजोड करावी लागेल आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवावा लागेल. आज तुमचे खर्च अधिक होत असल्यानं तुम्हाला पैशांच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या दिनचर्येच्या चांगल्या प्रकारे नियोजन करावं लागेल
आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडेही तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध निर्माण करावे लागतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा साधारण जाईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची आज संधी मिळेल. तुमचं काम वेळेत तुम्हाला पूर्ण करावं लागेल. तुम्हाला तुमचा आंतरिक उत्साह वाढवावा लागेल. तुमच्या योजना यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये चांगली संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याची आणि नाव कमावण्याची संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेमानं भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचं नातं मजबूत करण्याची संधी मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक डिनर डेटवरती जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या सोबत राहील. आज पहाटे तुम्ही भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्याकडे प्रचंड आर्थिक उत्पन्नाची शक्यता आहे. आज तुमचा तुमच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. नोकरदार लोकांना आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं लागेल, नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत घालवू शकता आणि तुमच्यासोबत चांगला वेळही घालवू शकता. तुम्हाला तुमच्या मनोरंजनावरती पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जातोय. विवाहित लोकांना आज चांगला जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा राहील. तुमचा दिवस सामान्य राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामामध्ये व्यग्र राहाल. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला नातेवाईकांकडून विशेष भेटवस्तू मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम फुलेल आणि तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये आनंद वाढेल. नोकरदार लोक कामामध्ये व्यग्र राहतील आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. कोणतंही काम तुम्ही अतिउत्साहाने करू नका, नाहीतर तुमच्याविषयी समाजामध्ये गैरसमज पसरेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि प्रगतिकारक राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि खूप मान सन्मान मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांकडून खूप प्रेम मिळेल. तुम्ही त्यांच्यासोबत खूप आनंदी असाल आणि तुमच्या वैवाहिक जीवनातही तुम्हाला आनंद आणि प्रेम मिळेल. आज तुमच्या कामामध्ये फार प्रगती होईल. तुमच्या कामाचं सगळीकडे कौतुक होईल. जर तुम्ही तुमच्या खर्चावरती आज नियंत्रण ठेवलं नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या आहाराच्या सवयींवरती विशेष लक्ष द्या. आज तुम्हाला तुमच्या समुदायाकडून पाठिंबा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चांगली कामगिरी करण्याची देखील संधी मिळेल आणि तुमच्या कामाचं फार चांगलं कौतुकही होईल. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीची काळजी घ्या आणि तुमच्या खर्चाचं व्यवस्थापन करा. तुम्हाला तुमची नाती मजबूत करण्यासाठी आज चांगली संधी मिळेल. तुमच्या प्रियकरासह
चांगला वेळ घालवण्याचीही आज तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडी काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही जे काही काम कराल ते तुम्हाला पूर्णपणे समर्पण आणि मेहनतीनं करावं लागेल. तुमचं काम पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या योजनांवर लक्ष विशेष करून केंद्रित करावं लागेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि आज तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करण्यामध्ये यशस्वी झाल्यानं ते तुमची प्रशंसा करतील. आजचा दिवस तुमच्या नात्यासाठी खूप चांगला आणि वेगळा असू शकतो. तुम्हाला तुमचं कुटुंब आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या मित्रांना भेटण्याची आणि प्रेम करण्याची देखील संधी मिळू शकते. ही तुमच्या मैत्रीतील प्रेमाची सुंदर सुरुवात असू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुमची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही सावध राहा. तुमचे पैसे आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या खर्चाचा ताळेबंद तुम्ही आखा. आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागेल, परंतु तुम्ही निराश होऊ नका. तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या बाबतीतही काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. कौटुंबिक पाठिंबा आज तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध ठेवा आणि त्यांना पाठिंबा द्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या आज तुम्हाला पार पाडाव्या लागतील. तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ तुम्हाला घालवावा लागेल आणि त्यांच्यासोबत तुमचा आनंद देखील तुम्ही आज साजरा करू शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडू दे. धन्यवाद.